नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. कळवा परिसरातील सोसायटीचा स्लॅब कोसळल्यानं 3 जण गंभीररित्या जखमी. मान्सूनपूर्व कामं पूर्ण करण्याचे नरेश म्हस्के यांचे पालिकेला निर्देश. आणि काँग्रेस कोकण पदवीधर उमेदवाराचा निरंजन डावखरे यांच्यावर टीका. आज पहाटे कळव्यातील भुसाराळी परिसरातील ओमकृष्ण सोसायटीमधील 3ऱ्या मजल्याचा स्लॅब 2ऱ्या मजल्यावर पडून 3 गंभीर जखमी झालेत. ही इमारत 35 वर्ष जुनी असल्यानं पालिकेच्या प्रशासनानं तात्काळ कारवाई करून ही इमारत रिकामी केली आहे. या इमारतीमध्ये राहणाऱ्या 30 कुटुंबियांना इमारतीबाहेर काढून ही इमारत सील करण्यात आली आहे. कळवा परिसरामधील भुसाराळी भागात ओमकृष्ण इमारतीमधील हा स्लॅबचा अपघात झाल्यामुळे 2ऱ्या मजल्यावर राहणाऱ्या मयूर दांडेकर, मनोहर दांडेकर आणि मनीषा दांडेकर हे 3 जखमी झालेत. या 3 जखमींना कळव्यातील माऊली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघात झाल्यानंतर कळवा प्रभाग समितीनं संपूर्ण इमारत रिकामी करून इमारतीमधील रहिवाशांना इमारतीबाहेर काढलं. या इमारतीमध्ये 30 कुटुंब राहत होती. त्यांना आपली व्यवस्था करण्याचे आदेश पालिकेनं दिलेत, कारण इमारत कधीही कोसळून दुर्घटना होऊ शकते आणि यामध्ये जीव जाऊ शकतो, असं पालिकेच्या कळवा प्रभाग समितीकडून सांगण्यात आलंय. पालिकेनं कारवाई करून या इमारतीच्या परिसरामध्ये धोकापट्टी लावली असून हा परिसर देखील रिकामा केलाय. ठाणे हे मुख्यमंत्र्यांचं शहर असून या शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवणं हे लोकप्रतिनिधींचं काम आहे. पावसाळा सुरू झाला असून आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयानं काम करून नागरिकांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवावेत, असे निर्देश नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी पालिका प्रशासनाला दिलेत. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज झाले. पालिकेसोबतच MMRDA, MSRDC, पोलीस प्रशासन हे सर्व विभाग 24 तास सतर्क राहून संघभावनेच्या दृष्टिकोनातून काम करणार असल्याचं पालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या बैठकीत नमूद केलं. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत ठाणे शहरातील सर्व माजी नगरसेवकांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी महापौर मीनाक्षी शिंदे, अशोक वैती, माजी उपमहापौर वल्लभी कदम, राम रेपाळे, देवराम भोईर, नारायण पवार, रमाकांत मडवी यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. या बैठकीत मान्सूनपूर्व नालेसफाई, रस्ते आणि खड्डे दुरुस्ती उपाययोजना, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, मान्सूनपूर्व वृक्ष छाटणी आणि उपाययोजना, शहरातील सखल भागाकरता नियोजन आणि उपाययोजना, धोकादायक इमारतींबाबत नियोजन, मलनिस्सारण व्यवस्था, सफाई आणि सुरक्षाविषयक उपाययोजना, मशीन होल सफाई, मान्सून कालावधीत वृक्षसंबंधी प्राप्त तक्रारींच्या निवारणाकरता केलेल्या उपाययोजना, CCTV कॅमेरा व्यवस्था, मध्यवर्ती नियंत्रण कक्षाचं केंद्रीकरण इत्यादींबाबत केलेली कार्यवाही याची माहिती स्लाइड सादरीकरणाच्या माध्यमातून उपायुक्त जीजी गोदेपुरे यांनी दिली. यावेळेला माजी नगरसेवकांनी प्रभागातील समस्या आयुक्तांसमोर मांडल्या. वृक्ष छाटणी, नालेसफाई, आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ उपाययोजना पालिकेच्या माध्यमातून करण्यात यावी इत्यादींबाबत चर्चा केली. माजी नगरसेवकांनी मांडलेल्या तक्रारी तातडीनं सोडवण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असं आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केलंय. काँग्रेसचे कोकण पदवीधर उमेदवार रमेश कीर यांनी आज पत्रकार परिषद घेत विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांच्यावर निशाणा साधत पदवीधरांसाठी कोणतंही काम केलं नसल्याची टीका केली. यावेळेला मनसेनं घेतलेल्या माघारीचा फायदा आम्हाला होईल असं सांगताना मतदार सुज्ञ आहेत, त्यामुळे नेमका कोण कोणाला पाठिंबा देतंय हे त्यांना चांगलंच कळतंय, असा टोला देखील मनसेला लगावला. यावेळेला मित्रपक्षांनी देखील अर्ज भरले होते, मात्र आम्हाला सहकार्य व्हावं यासाठी त्यांनी जे अर्ज मागे घेतलेत, त्यामुळे मित्रपक्षांचं सहकार्य आम्हाला नक्कीच मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. मला वाटतं आमचे अध्यक्षच अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतील. मी फक्त एवढंच सांगेन की महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांबद्दल मी आभार व्यक्त करतो की आज सर्वानुमते महाविकास आघाडीतर्फे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी माझी निवड झालेली आहे उमेदवार म्हणून. आणि या माध्यमातून मी कोकणातल्या पदवीधरांसाठी, कोकणातल्या शिक्षकांसाठी, कोकणातल्या UPSC MPSCच्या संधी कोकणातल्या पदवीधरांना उपलब्ध करून देण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रामाणिकपणे काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठीच आम्ही या आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहोत.
नक्कीच मनसेने ऐनवेळेस माघार घेतली, पुन्हा त्यांनी पाठिंबा दिला. तसंच त्या ठिकाणी अमित सरया देखील असतील, त्यांनी देखील माघार घेतली. कसे बघतात पाठिंबा तुम्हाला? नाही, अमित सरेन यांनी जी माघार घेतली आहे ती महाविकास आघाडीचा भाग म्हणून त्यांनी तो सहकार्य केलं असं मी म्हणेन. की माघार घेतली असं म्हटलं. पण तुम्ही जो दुसऱ्या पक्षाचा उल्लेख करताय त्यांनी नेमकं असं का केलं हे मी त्याच्यावर काय फार बोलू इच्छित नाही. पण मतदारांना मात्र कळेल की आधी हे काय म्हणाले होते, त्यांची प्रतिक्रिया काय होती त्या उमेदवाराबद्दल, आणि नंतर त्यांनी पाठिंबा का दिला. हे मला वाटतं मतदार शून्य आहेत, पदवीधर आहेत, त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने कळतं आहे आणि ते आम्हाला पुरेसं आहे. म्हणजे आमचं मतदान वाढण्यासाठी त्याला निश्चित मदत होईल अशी मला खात्री आहे. लोकसभेमध्ये मनसेने माघार घेतली, पुन्हा आता उमेदवार दिला. त्यांच्यामध्ये देखील आपोआप नाराजी दिसून येते. आणि ही लोकशाही आहे. त्या ठिकाणी निवडणुका लढवण्यात आल्या. मनसे ऐनवेळेस पाठिंबा देऊन माघार घेणं कितपत योग्य आहे? काय वाटतं या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने? मी तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने मनसे आणि त्यांचे नेतेच सांगू शकतील. मला या विषयावर काही भाष्य करायचं नाही. मला एवढं माहिती आहे फक्त की महाविकास आघाडी म्हणून आम्ही जी लढत देत आहोत ती आम्ही लढत अतिशय चांगल्या पद्धतीने देणार आणि आम्ही यशस्वी देखील होणार, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. लोकसभेचा निकाल बघता विधानसभेची परिषदेचा निकाल कसा वेगळा असणार का? एकंदरीत भारतातून कशा प्रकारे असणार आहे? आणि निरंजन डावकरेंनी खरोखर त्याच्यामध्ये कामं केली आहे का? 2 वर्षात त्यांना संधी दिली. 2 मी जवळजवळ 5 ते 6 महिने या मतदारसंघात फिरतोय. मला कुणी असं सांगणारं भेटलं नाही की या विद्यमान आमदारांनी आम्हाला भेटले, आमच्याकडे आले, आमची काही कामं केली, आमचे काही प्रश्न सोडवले, असं मला तरी कोण भेटलेलं नाही सांगणार. त्यामुळे त्या विषयावर आणखीन मी काही बोलणार नाही. मी उलट असं म्हणेन की लोक आता नवीन उमेदवाराला किंवा नवीन व्यक्तीला ही संधी देण्याच्या मानसिकतेत आहेत याची मला खात्री आहे. ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी समाज माध्यमावर टाकलेल्या आभाराच्या पोस्टमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये नव्या चर्चेला तोंड फुटले. खासदार म्हस्के यांनी सर्व नगरसेवकांचे आभार मानत काहींना पक्षीय बंधनामुळे थेट मैदानात उतरून प्रत्यक्षपणे मदत आणि प्रचार करता आला नाही, पण माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण मैत्री निभावून अप्रत्यक्षपणे मला निवडून आणण्याकरता मदत केलीत, त्यामुळेच मला प्रचंड मताधिक्य मिळाल्याचा दावा केलाय. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांचा पराभव केला. त्याबद्दल जनतेचे आभार मानल्यानंतर पुन्हा म्हस्के यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत आभार व्यक्त केलेत. त्यात म्हस्के म्हणतायत की ठाणे महापालिकेत नगरसेवक, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती आणि ठाण्याचा महापौर म्हणून गेली 20 वर्ष काम करतोय. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे पालिकेत नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि त्याचमुळे पालिकेतील कारकीर्द माझ्यासाठी यशस्वी ठरली. महापालिकेतील सर्वच नगरसेवक माझ्या पाठीशी उभे राहिले. मी घेत असलेल्या निर्णयांना वेळोवेळी पाठिंबा दिला, त्यामुळे ठाण्याचा प्रथम नागरिक महापौर या नात्यानं मी शहरात यशस्वीपणे काम करू शकलो. कोविडच्या काळातही आपण सगळ्यांनी मिळून ठाणेकरांना दिलासा देणारं काम केलं. एका वॉर्डमधून बाहेर पडून एक नगरसेवक ते महापौर पदावर काम करत असताना आपण जो माझ्यावर विश्वास ठेवलात त्याच विश्वासाच्या बळावर मी थेट संसदेत खासदार या पदापर्यंत पोहोचलोय. या संपूर्ण प्रवासात तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा, सहकार्याची मदत लाभली, म्हणूनच हा प्रवास सोपा झाला. विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीतील सर्व घटक पक्ष, आमची शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादीचे अजितदादा पवार गट आणि मनसे यांनी मदत केली. त्यामुळे ही निवडणूक मला यशस्वीपणे प्रचंड मताधिक्याने जिंकता आली. अर्थात काहींना पक्षीय बंधनामुळे थेट मैदानात उतरून प्रत्यक्षपणे मदत आणि प्रचार करता आला नाही, पण माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण मैत्री निभावून अप्रत्यक्षपणे मला निवडून आणण्याकरता मदत केली, त्यामुळे मला प्रचंड मताधिक्य मिळालं. मला ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत केली या सगळ्यांचे मनापासून आभार, अशी भावना नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे. कल्याण फाटा इथे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या मुंब्रा सेलदिगर विभागातील पदाधिकाऱ्यांनी जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील शिवखोडी गुफा तीर्थस्थळावरून कटरा परतणाऱ्या श्रद्धाळूंच्या बसवर दहशतवादीने केलेल्या गोळीबाराच्या घटनेचा तीव्र निषेध करत विरोध प्रदर्शन केलं. या दहशतवादी हल्ल्यात 10 श्रद्धाळूंचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करताना
प्रदर्शनकर्त्यांनी संपूर्ण देशभरात या घटनेविरुद्धचा संताप व्यक्त केलाय. प्रदर्शनादरम्यान बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या संदर्भात निवेदन देखील देणार आहेत. घटनास्थळी मोठ्या संख्येनं जमलेल्या लोकांनी दहशतवाद्यांच्या या क्रूर कृत्याचा निषेध करताना सरकारनं त्वरित कठोर पावलं उचलावीत अशी मागणी केली आहे. यामुळे कल्याण फाटा परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. प्रदर्शन शांततेत पार पडलं असून पोलिसांनी सुरक्षेची कडक व्यवस्था केली होती. सुपरमॅक्स कंपनीच्या 1500 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप दिले गेले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपला रोष व्यक्त करत आंदोलन सुरू केलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर न्याय दिला नाही तर आत्महत्येची धमकी देत कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू केलंय. कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलंय. कर्मचाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मागण्या ऐकून न्याय दिला नाही तर ते सर्व रस्ते आणि सिग्नल जाम करतील. कर्मचारी म्हणाले की आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून आमच्या मागण्यांना न्याय मिळवण्यासाठी मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेरून हटणार नाही. आम्ही आमच्या पगारासाठी लढत राहू आणि जर लवकरच आमचे पैसे दिले गेले नाहीत तर आमचं आंदोलन अधिक तीव्र करू. या आंदोलनामुळे ठाणे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. कर्मचारी आपल्या हक्कासाठी ठाम आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीनं त्यात हस्तक्षेप करून त्यांच्या पगाराची सोय करावी अशी मागणी केली आहे. पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. एकच आहे की आम्हाला हिशोब आहे किमान 25 ते 30 लाखाचा आम्ही जे टार्गेट केले त्याच्यावरती आम्हाला हिशोब मिळाला पाहिजे. आमची मागणी आहे. राष्ट्र आहे प्रामाणिकपणे काम करून सुद्धा आमचा काय गुन्हा होता, आम्ही कुठे कमी पडलो, आम्ही प्रोडक्शन देत नव्हतो का, पण ह्या गोष्टी करत असताना अचानक असं काय घडलं याच्यामध्ये युनियन सुद्धा सामील असू शकते. आम्हाला पूर्ण संशय आहे कारण का युनियन सर्व कामगारांच्या अंडरमध्ये सगळी युनियन होती. या सगळ्या गोष्टी सगळं मिली बघत आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. जर कंपनी चालू करायची नसेल हरकत नाही, पण आम्हाला न्याय द्या, आम्हाला हिशोब द्या, ही जेवढी मागणी आहे. बाकी काही मागणी नाही. तिथे टोलेजंग इमारती बांधा, काही करायचं तिकडे काय करा, पण आम्हाला कामाला हिशोब द्या, हीच आमची माफक मागणी आहे. त्याच्यापुढे आम्ही जास्त काहीच मागणी करत नाहीये. एक आंदोलन सगळं काही करत आलो आणि त्याच्यामध्ये आमचे कामगार मेले. त्याच्यामध्ये आमचे कामगार मेले, घर जाऊन उद्ध्वस्त झाले, काही लोकांना शाळेतून काढले, काही लोकांना आता ऍडमिट आहेत आणि उपचार घेत आहेत. पण आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून आम्ही शिंदे साहेबांच्या बंगल्यासमोर येऊन आणि आम्ही आमची खात्री आहे की आम्हाला शिंदे साहेब न्याय देतील आणि शिंदे साहेब योग्य हिशोब नाही तर योग्य 40 ते 50 लाख रुपये मिळवून देतील. याच कारणाने आम्ही या शिंदे साहेबांच्या बंगल्यासमोर येऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला आणि करत आहोत आणि करत राहणार. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कळवा परिसरातील सोसायटीचा स्लॅब कोसळल्यानं 3 जण गंभीररित्या जखमी. मान्सूनपूर्व कामं पूर्ण करण्याचे नरेश म्हस्के यांचे पालिकेला निर्देश. आणि काँग्रेस कोकण पदवीधर उमेदवाराचा निरंजन डावखरे यांच्यावर टीका. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666613141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.